नियम हे आयोजकांनी राखीव ठेवलेले आहेत आणि त्याचमुळे आपण देखील त्याचं वर्तन कराल अशी अपेक्षा. बॉलिंग ट्रॅकवर रोहन तयार होतो. स्ट्राईकवर असणार आहे प्रवीण. नॉन स्ट्राईकला असेल गणेश. टीम अमरदीप स्टार जलसार कडून. पहिला बॉल रनअप मध्ये काहीसा बिघाड झालेला आहे. एक्सप्रेस गतीने धाव घेतली होती पण लगेचच गतिरोधक आला आणि स्टॉप घ्यावा लागला गोलंदाजाला आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं डेड बॉलचा इशारा आलेला आहे. 30 यार्ड सर्कलचं बंधन प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ साईडला 1 2 3 4. ऑन साईडला पण पाहिलं तर 1 2 3. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. बॅकफुटला बॅलन्स केलं. पायांची स्ट्राईड मोठी केली. स्ट्रोक साठी जागा बनवली. कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला समन्वय होत नाही. बॅट आणि बॉलचा जातोय डॉट बॉल. पहिला बॉल रोहनने आपल्या नावावर केलेला आहे आणि आता पाहूया या ठिकाणी हा प्रवास कसा सुरू होतोय अमरदीप स्टार जलसार या संघाचा. पहिला बॉल खेळताना प्रवीणने थोडासा वेळ घेतला जागा बनवण्याचा प्रयत्न स्ट्रोक खेळण्यासाठी. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं होतं. आउटसाइड एज बॉल पोहोचतोय शॉर्ट पॉइंटला. बॉल अडवला तोपर्यंत मिळते ही एक धाव. एका धावेने धावफलक सुरू होतोय टीम अमरदीप स्टार जलसार या संघाचा. चांगले गणवेश आणि खरंच वेगवेगळ्या रंगाच्या शैलीचे गणवेश तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक रंग हा नक्कीच एक रेखीव आहे. नंतर सामावून ठेवण्यासारखा रंग प्रत्येक टी शर्टला बनवला गेलेला आहे. बॉलिंग मार्कवर रोहन तयार होत आहेत पंचांच्या डावीकडून. आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी थोडासा वेळ घेतला जाईल कारण उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. सकाळी आम्ही खेळपट्टीचा आढावा घेतला तर अगदी टणक खेळपट्टी पिंटू दादांनी बनवली. फुलदिनचा बॉल होता. बॅट स्विंग पाहायला मिळाला. बॅटचा जो फ्लो आहे खूप वेगवान होता पण फक्त हातामध्ये बॅट असून चालत नाही ती व्यवस्थित चालवता आली पाहिजे आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. अगदी बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचायचा प्रयत्न पण बॉलचा वेग तितकासा ओळखता आला नाही. त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. आतापर्यंत दरचष्मा राहिलाय या षटकावर रोहनचा. 3 बॉल्स हाताळलेत. 1 धाव खर्च केले. यावेळेस तितकंच प्रॉपर बॉडी मुवमेंट स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालं नाही. बॉल खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चाल ढकल करताना पाहायला मिळाला. लगेचच एका धावेला 2 धावांमध्ये बदललं गेलं. म्हणतात की नेव्हर टेक अ चान्स ऑन मिस फील्ड. धावचीचा धोका असतो पण या ठिकाणी ती रिस्क घेतली गेली कारण धावा हव्यात. चौकार षटकारांच्या माध्यमातून धावा मिळत नाहीये. त्याचमुळे सिंगल्स डबल्सच्या माध्यमातून धावा गोळा करण्याचा षटकांमध्ये प्रयत्न केला जातोय कारण पहिले षटक जरी त्यांना नावावर करता आलं नाही तरी काय झालं 6 षटकांचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्याचमुळे खेळपट्टीवर थांबतायत प्रवीण आणि गणेश. थोडा वेळ घेतात कारण त्यांनी जाणले की रोहन परिवर्तन करतोय वारंवार बदल करतोय. त्याचमुळे रोहनचं षटक खेळून काढायचं आणि त्यानंतर आपण विचार करूया दुसऱ्या षटकामध्ये खेळायचं आहे कशा पद्धतीने. ऑन दी टोज बॉलला केलं. स्लाइस पाठवलं ते म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डीप मधून पुढे थ्रो करतोय बॅटिंग एंडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात ऑन दी स्टंप थ्रो पण ते दूरवरचं डिस्टन्स आहे त्याचमुळे बॉल एंड पर्यंत पोहोचताना थोडासा कालावधी लागतोय आणि लगेचच एका धावेला 2 धावात बदललं जाते. बॅक टू बॅक 2 डबल्स कंप्लीट केलेले आहेत रोहनच्या विरोधात आणि गणेशने आता चौफेर फलंदाजी करण्याची सुरुवात केलेली आहे. 5 बॉल डिलिव्हर झाले की पहिल्या षटकातल्या धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. ऑन साइडला पूल करायचं होतं तितकंसं प्रॉपर एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोहोचतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक जबरदस्त चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या मोमेंटला बॉडी बॅलन्स चुकला होता पण मात्र हातांची ओंजा योग्य त्या वेळी बंद केली आणि झोलचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसवला तो म्हणजे टीम अमरदीप स्टार जलसारला बाद होऊन परततोय गणेश बॅक टू डग आउट. सन्माननीय रोहिदास भगतने जसा उल्लेख केला की ही स्पर्धा अगोदर वेगळ्या नावाने ओळखली जायची पण त्यानंतर मात्र एकवीरा चषक साखरे या नावाने ही स्पर्धा ओळखली जाते आणि एकवीरा म्युझिकल ग्रुप हा सन्माननीय रुपेश पाटील यांचा आहेच जो त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे मात्र क्रिकेटला एक वेगळं स्वरूप देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची स्पर्धा असते कारण आग्री प्रीमियर लीग ही जानेवारी महिन्यामध्ये फिक्स असते आणि डेट्स वगैरे सर्व फिक्स असतात त्यामुळे त्यांना मात्र जानेवारी महिन्याऐवजी फेब्रुवारी महिन्यामध्ये स्पर्धा भरवावी लागते. व्यवस्थित ताळमेळ जुळला पाहिजे. प्रत्येक खेळाडूंना चांगली स्पर्धा खेळण्याचा मोह होत असतो आणि त्यामुळे त्यांना देखील तो कालावधी मिळते. वेगवेगळ्या स्पर्धांना त्यांना भाग घेता येतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळते कृष्णा. पंचांच्या
उजवीकडून स्टार्ट घेत आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, आपल्याकडे ओव्हरब्रेकमध्ये तितकासा कालावधी नाहीये, जितका मिळतोय आपण तितका वापरतोय. 11:56 म्हणजे 12 वाजायला आलेले दुपारचे, आणि त्याचमुळे 6 सामन्यांचं 6 षटकांचं वेळापत्रक जे आहे ते प्रॉपर पूर्ण करण्यासाठी आपण देखील सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. कृष्ण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर असेल लेफ्ट हँडेड बॅटर प्रवीण. खूप जास्त उसळी देण्याचा प्रयत्न, आणि त्याचमुळे हाफ प्लेच्या देखील अगोदर बॉल पिच झाला आणि पंचांच्या वतीनं उंचीचा दाखला घेतला गेला. व्हाईट बॉलचा इशारा एकदा वरते आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद कृष्णाला मिळते. उंचीचा वापर तर कृष्णाने केलाय, पण मात्र अतिरेक केलाय आणि त्याचमुळे तो दंड बसते. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. पंचांच्या उजवीकडून कृष्ण तयार. स्ट्राईकवर असेल प्रवीण. हलक्या त्याने बॉलला कट केलाय. लेट कटचा अंदाज पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय गलीपर्यंत. डीप गलीमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक धाव. नवीन फलंदाज पिंकेश मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळते. टीम अमरदीप स्टार जलसार या संघाकडून आतापर्यंत प्रवीणने बनवलेले आहेत 2 धावा, आणि पिंकेश आता नव्याने मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, म्हणजे फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये टेम्परामेंट जे गणेशने दाखवलं होतं, शेवटच्या बॉलवर तो अटॅक करण्याचा प्रयत्न फसलाय आणि त्याचमुळे पुन्हा एकदा हलकासा बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे अमरदीप स्टार जलसारा संघ. कारण आतापर्यंत 7 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळते 7 धावा. बॉल 2 रन. अशीच ही सुरुवात पहिल्या डावाच्या 2ऱ्या षटकांपर्यंत पाहायला मिळते अमरदीप स्टारची. ओव्हर द विकेट. यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स केला, खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर. लास्ट कव्हर ड्राईव्हचा अंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. आयडियली एक चांगली बॉडी पोझिशन, तुमची चीन पोझिशन, बॉलवर नजर ठेवण्याची क्षमता, या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी वेळामध्ये हाताळायच्या असतात आणि तेच करताना पाहायला मिळाला पिंकेश. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून पिंकेशला ओळखलं जाते आणि तशीच खेळीची अपेक्षा आज असेल अमरदीप स्टारला. कृष्णा स्ट्रोक खेळताना थोडासा वेळ घेतला गेला आणि त्याचमुळे वेळेचं नियोजन न झाल्यामुळे बॉल मात्र व्यवस्थित कंप्लीट करता आला आणि या स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला आणि या दरम्यान मिळते ही विथ द बॅट 1 धाव. एका धावेची होते वाढ आणि एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. जबाबदारी प्रत्येक खेळाडूंवर येतं, पण प्रत्येकाला जबाबदारी पूर्ण करता येईल असं नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघ कधी कधी तुमच्यापेक्षा चांगल्या कामगिरीचा असतो आणि ती चांगली कामगिरी आता रोहन आणि कृष्णाची पाहायला मिळाली. दोन्ही गोलंदाजांनी फलंदाजांना वर येण्याची संधी दिली नाही आणि त्याचमुळे आतापर्यंत बॅकफुटला अमरदीप स्टार. क्रॉस बॅटेड आहे. ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवलंय खाली क्षेत्रातून फॉरवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. या मिळतील धमाकेदार 6 षटकार. सिक्सर. आई एक वीरा कारले डोंगरची माऊली. 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 आई तू बेटी तू सावली साऱ्या भक्तांची. या ठिकाणी आपण पाहिलं तर ऍडव्हान्टेज घेतो फलंदाज प्रवीण. षटकार ठोकलाय. यावेळेस पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये. आउटसाइड एज घेऊन बॉल पोहोचतोय तो म्हणजे शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. चांगले क्रिकेट म्हणू शकतो आपण प्रवीणचं, कारण या अगोदरच्या बॉलवर षटकार खेचला त्यानंतर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. कव्हर झोन मध्ये मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ झाला या 2ऱ्या षटकातला आणि असेला शेवटचा बॉल. खेळपट्टीवर आपण पाहिलं तर फलंदाज देखील ऍडव्हान्टेज घेत आहेत, जे खूप महत्वाचं आहे. आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं तर रितेश आणि प्रणयने चांगली फलंदाजी केली या अगोदर आणि याला पाहूया यानंतर कित्येक खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत या मैदानावर. यावेळेस गोलंदाजाने मात्र अतिरेक केला, कारण या अगोदर इतक्याच उंचीचा बाउन्सर त्याने हाताळला होता आणि त्याच गोष्टीचा आढावा घेताना पंचांनी घोषित केलाय की हा नो बॉल आहे आणि आता ऑपॉर्च्युनिटी पुन्हा मिळते अमरदीप स्टार जलसारला, ज्या ऑपॉर्च्युनिटीसाठी वावरणार झगडत होता आणि ती ऑपॉर्च्युनिटी आता मिळते टीम अमरदीप स्टारला. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मिळाली, कारण पंच देखील वारंवार त्या सूचना देत राहतात, ज्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात, कारण गोलंदाजांना कधी कधी भान नसते गोलंदाजी करताना. धावसंख्या 16. फ्री हिटचा बॉल. स्ट्राईकवर असेल पिंकेश. क्रॉस बॅटेड आहे. ऑन साइडला फक्त स्विंग करताना बॉलला दिशा देण्याचं काम केलं. बॉलला पाठवलंय लॉंग लेग. सीमारेषा पार. या षटकाचा समारोप दमदार. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 2 षटकाचा खेळ संपतोय.
नेहमीच म्हणतात की गुड स्टार्ट म्हणजेच चांगली सुरुवात म्हणजे चांगला शेवट, पण या ठिकाणी मात्र सुरुवात तितकीशी चांगली नाही झाली, पण मात्र आता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली पोझिशन प्राप्त केलेली आहे टीम अमरदीप स्टार जलसारने. 1 गडी बाद 20 धावा. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे आणि आता पाहूया या पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर जनरेट केली जाते का अमरदीप स्टार कडून, कारण दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नो डाऊट, पण रोहन थोडासा उजवा ठरला कृष्णाशी आपण कम्पेअर केलं तर, कारण रोहनने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करताना 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे, पण कृष्णाला सफलता मिळाली नाही, पण कृष्णाच्या वतीनं 15 खर्च झाल्या. त्याचमुळे दोन गोलंदाजांचं आपण कंपॅरिझन केलं तर रोहन थोडासा उजवा ठरला. आता म्हणून आता दोघांना मात्र थांबवलं जाते, म्हणजे रोहनला थांबवलं जातं आणि नवीन बॉलर वापरला जातो युवराज तिसऱ्या क्रमांकावर. प्रत्येक कर्णधाराच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात आणि त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून आता 3 फ्रेश बॉलर्स तो यूज करतोय. ऑन साइडला स्विंग केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये पुढे पोहोचतोय, बॉलवर येतोय, तोपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी मिळते. प्रवीणला ठाऊक आहे की पिंकेशच्या वतीनं चांगले स्ट्रोक येऊ शकतात आणि त्याचमुळे मात्र ती स्ट्राईकची देवाणघेवाण मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि पिंकेशच्या वतीनं पाहायला मिळते, जे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून गोलंदाज त्रस्त होतात की नक्की कुठल्या फलंदाजाला टार्गेट करायचं, कारण दोन्ही फलंदाज मात्र वारंवार स्ट्राईक रोटेशन करतायत. हे देखील क्रिकेटचं एक चांगली धावगती बनवण्याचं, धावगती मेंटेन करण्याचं तंत्र आहे. प्रवीण आणि पिंकेश त्याच तत्वावर खेळ करतात. उघड्याच्या वतीनं पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केली गेली आणि धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. युवराज ओव्हर द विकेट, शॉर्ट लाईन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज बॉल पोहोचतोय मागे, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता, कॅच कॅरी केला जातोय आणि ट्रॅप मध्ये फलंदाज फसलेला आहे आणि आता परतावा लागेल फलंदाज पिंकेशला. दुसरा फटका बसतोय अमरदीप स्टार जलसार. आता युवराजच्या वतीनं ते पाऊल उचलले गेले, ज्यासाठी त्याला बोलवण्यात आलं होतं. पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केले, त्यानंतर विकेट मिळवला, खेळण्यासाठी प्रवृत्त केलं फलंदाज पिंकेशला ऑन साइडला आणि पुल करताना व्यवस्थित बॅट बॉल कनेक्शन झालं नाही. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता, खूप चांगला कॅच कंप्लीट केला गेला आणि आता 2 धक्के बसलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर दिवेश पाहायला मिळतोय, धडधाकड षडयष्टीचा फलंदाज आणि पाहूया तशी स्ट्रॅटेजी, अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी पाहायला मिळतील का, ज्यासाठी त्याला 4थ्या क्रमांकावर बोलवण्यात आलेला आहे. दरम्यान जातोय डॉट बॉल. युवराजच्या वतीनं खरंच एक राज करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवर त्याने आपलं अस्तित्व स्पष्ट केलेलं आहे. आपली निवड आपल्या संघामध्ये का केली जाते त्या निवडीला न्याय देताना एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत या तिन्ही गोलंदाजांनी दाखवलेली आहे. पण अमरदीप स्टार या संघाच्या नावामध्ये स्टार आहे, तर पाहूया या डावातला सुपरस्टार बॅटर कोण असेल जो आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवू शकेल. आतापर्यंत प्रवीण त्या शर्यतीमध्ये अग्रेसर आहे, कारण प्रवीणने आतापर्यंत बनवलेले आहेत 6 बॉल्समध्ये 10 धावा. स्ट्राईक रेट तितकाच चांगला नाहीये, पण अजूनही ऑपॉर्च्युनिटी आहे. स्ट्रोक सिलेक्शन कॅपॅसिटी प्रवीणकडे सुद्धा आहे. यावेळेस गोलंदाज वारंवार बाउन्सरचा आधार घेत आहेत, पण बाउन्सर आता त्यांना तुमच्याकडे खांद्यावरचं नियंत्रण असायला हवं. नियंत्रण जर चुकलं तर मात्र एक्स्ट्रा बोनस मिळतो फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि तो बोनस मिळते व्हाईट बॉलचा आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद गोलंदाजाला मिळते. एका धावेची होते वर धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स. युवराज तयार. फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर होता, तितकासा प्रॉपर फोर्स लागला नाही. बॉल पोहोचतोय मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक पुढे येतोय, बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी मिळते. आत्मीयता आहे स्ट्रोक खेळण्याची आणि आत्मीयता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळून धावा बनवण्याची, पण गोलंदाजीचा जो आढावा आहे तो घेताना फलंदाज कमी पडलेले आहेत. प्रत्येक फलंदाजाला आपण पाहिलं तर, कारण प्रॉमिसिंग स्ट्रोकचा विचार केला तर या डावामध्ये फक्त 2 ते 3च प्रॉमिसिंग स्ट्रोक आलेले आहेत, जे खरंच मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होऊन वसूल केलेले आहेत. त्याचमुळे ते पर्सेंटेज वाढवावं लागेल. 6 आणि 4 धावांचा वेग वाढण्यासाठी ते खूप गरजेचं होऊन बसले. धावसंख्या 23 झाले. रन विकेट. हा थोडासा ब्लाइंड स्ट्रोक मी म्हणेन, कारण ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न काल देखील मी तोच उल्लेख केला होता की बॅटचा फेस क्लोज होतो जेव्हा तुम्ही ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करता. परफेक्ट टायमिंग जर जुळलं
तर मात्र स्ट्रोक कनेक्ट होऊ शकते आणि तेच या ठिकाणी प्रवीणला जमत नाहीये. प्रवीणने आतापर्यंत 2 डॉट बॉल खेळलेले आहेत. जास्तीत जास्त सिंगलवर प्रवीण निर्धारित राहिलेला आहे. धावसंख्या 23. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता सरळ मार्गाने जेव्हा धावा येत नाही तेव्हा उलट मार्ग निवडला गेला होता, तो देखील मार्ग त्याला साथ देत नाहीये आणि अशा पद्धतीने तिसरं यशस्वी षटक संपवलेलं आहे गोलंदाज युवराजने. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अमरदीप स्टार जलसार या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 23 धावा 2 गडी बाद. आमच्या सोबत मॅन्युअल स्कोरर, डिजिटल स्कोरर सर्व रेडी आहेत. जतीन आहेत, साहिल आहेत. जतीन क्रिकेटपटू सुद्धा आहेत. भाडोली या संघाकडून ते खेळतात आणि त्यांचा खेळ कदाचित आम्हाला शनिवारच्या दिवशी खेळताना पाहायला मिळू शकेल जर त्यांची संघामध्ये वर्णी लागली तर. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. रोहन सेकंड स्पेल मध्ये ऑन साइडला स्विंग केलाय. तितकासा प्रॉमिसिंग नाहीये पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताना थोडीशी चाल ढकल करतोय आणि त्याचमुळे मिळतात या 4 धावा आल्यात दिवेशच्या बॅट मधून चौकार. चला यापुढचा सामना कुठला असेल ती देखील माहिती आपण देऊया. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्लासिकल स्ट्रोक बॉलला पाठवून दिलं सरळ गोळीच्या वेगाने. लॉंग ऑफ क्लिअर करताना सीमा पार. मिळतील धावा 6. सीधी बॅट नो बकवा सिक्सर. टॅटू काढणं म्हणजे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असणं असा समज कित्येक क्रिकेटपटूंचा आहे. कित्येक क्रिकेटपटूंवर आपण पाहिलं त्यांच्या हातावर म्हणा त्यांच्या मानेवर टॅटूज आपण पाहतो. ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक मिळवला नाहीये. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल, बॉलला कव्हर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एकच धाव मिळेल कारण थ्रो अचूक दर्जाचा आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. जो आपण या ठिकाणी उल्लेख केला तो जतीन केडीसाठी नाही आहे कारण जतीन केडी यांनी 5 बॉलवर 5 षटकार 2दा ठोकलेले आहेत. तर या गोष्टी फक्त आपण विचाराधीन घ्यायच्या आहेत. दरम्यान स्ट्रेट ड्राईव्ह आहे. थांबण्याचं नाव नाही घेणार, मागे वळण्याचं नाव नाही घेणार. सुरुवात जरी मी तितकीशी अनुरूप केली नाहीये पण शेवट दमदार करणारा तोच निर्धार प्रवीणचा. बॉलला पटवला सहज सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. 4 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलेलं आहे. बॅट आता तळपते. प्रवीणची प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याच्या उद्देशाने मात्र तो धजावलेला आहे. या बॉलला पटवला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. या मिळतील धावा 6. षटकार धावसंख्या 44. थँक्यू. 6-4 6-4 या षटकामध्ये रोहनच्या विरुद्ध पूर्ण या ठिकाणी कामगिरी प्रवीणचीच पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या षटकावर जो थांबला होता तो आता मैदानाच्या आतमध्ये बरंच धावसंख्येला वेग देतो. 44 धावा बनवल्यात. हुललिनचा बॉल होता आणि बॉलला केलं स्लाइस, पाठवलाय डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. या मिळतील 4 धावा. हा आहे नो बॉल. नो वर मिळतील 4. एकूण 5.
थँक्यू. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजेच 49 या आकड्यावर 49 रन्स ऑन बोर्ड. ह्या षटकावर तर पूर्णपणे चार्ज झालेला आहे प्रवीण, ज्यासाठी तो खरं तर ओळखला जातो. मी देखील थोडासा संभ्रमात होतो की पहिल्या षटकामध्ये प्रवीण थांबलाय, पण प्रवीणला ठाऊक होतं की 6 षटकं आहेत, मला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे, योग्यता संधीची मी वाट पाहणार आणि तो संयम पाहायला मिळाला. आणि संयम बाळगल्यानंतर आता मात्र त्याची बॅट मात्र सर्व काही उत्तर देते प्रतिस्पर्धी संघाला आणि धावसंख्या 49 झाली. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक इकॉनॉमिकल हाताळलं होतं 5 धावांचं, त्याच गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहनच्या विरोधात प्रवीणने केला आणि तो 100% सफल झाला. गती परिवर्तन केला होता, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचले, बॉलला खेळलंय, काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, एकच धाव तर हवी होती आणि दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा प्रवीण परत आला होता. पण 5 षटकांचा खेळ संपतोय, 4 षटकांचा खेळ संपतो, 4 षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 50 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या, दुसऱ्या षटकात 20 झाल्या, तिसऱ्या षटकानंतर 23 आणि या चौथ्या षटकानंतर 50. म्हणजे या षटकामध्ये 27 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज रोहनने. म्हणजे म्हणतात ना की हाताची 5 बोटं सारखी नसतात, तेच कुठेतरी पाहायला मिळालं. प्रत्येक षटक हे एकसारखं नसतं आणि रोहनने या डावातलं सर्वोच्च धावसंख्या खर्च करणारं षटक हाताळलं, 27 धावा खर्च केला, 50 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज वापरला जातोय, गोलंदाजी मार्कवर युवराज पुन्हा एकदा येतोय. खूप टॅटू या विषयावर आपण 5व्या षटकानंतर येऊया, कारण थोडासा आपण त्यावर चर्चा करूया. आकर्षक टॅटूज खरंच ओळख असते खेळाडूंची, ती ओळख आपण प्रत्येक वेळा पाहतोय. आपण जर किरण गुरुद्वानला पाहिलं तर किरण गुरुद्वान देखील एक चांगल्या शरीर यष्टीचा खेळाडू आहे आणि त्याने देखील रेखीव असे टॅटूज त्याच्या शरीरावर कोरलेले आहेत आणि कधी कधी टॅटूमुळे तुमचं शरीर देखील अजून खुलून दिसते. आणि या ठिकाणी पाहूया आमचे साथी स्कोरर जे आहेत मिस्टर जतीन, त्यांच्या वतीने देखील खूप चांगल्या पद्धतीने रेखीव असे टॅटूज त्यांच्या शरीरावर त्यांनी कोरलेले आहेत. यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पण या ठिकाणी पाहूया पंचांचं डिसिजन नक्की काय ते. एक धाव तो पळून पूर्ण केलेली आहे, एक धाव मिळते, एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते विथ बॅट. धावसंख्या 51 झालेली आहे. कारण काही आपण नोकरीवर जातो त्या नोकरीमध्ये टॅटूज प्रतिबंधित असतात, पण क्रिकेटपटूंनी मात्र क्रिकेटला आपलं असं केलेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये आजकाल आपण पाहिलं तर क्रिकेटमधून देखील 1-2-3 वर्षांमध्ये कदाचित तुम्हाला नोकरीमध्ये कोटा मिळू शकतो. कित्येक जुने जाणते क्रिकेटपटू त्यासाठी प्रयत्न करतात. यावेळेस फुललेंचा बॉलला पाठवून दिलेला आहे, काऊ कॉर्नर क्लिअर करताना एक गगनचुंबी आलिशान षटकार, सिक्सर. वैतीपट टीम सन्माननीय रोहिदाजी भगत आमच्या सोबत आहेत आणि सर्व गोष्टी या ठिकाणी आपण व्यवस्थित चर्चा करतोय. प्रत्येक गोष्ट रोहिदास भगत साहेब यांनी सांगितलं की तेच बॉल आम्ही डिलिव्हर करतोय, पोहोचवतोय. म्हणजे 4 वर्ष ते लगातार या स्पर्धेमध्ये खेळले आणि ही स्पर्धा प्रत्येकाच्या गळ्यातली ताईत आहे. म्हणूनच काल देखील प्रमोदजीने उल्लेख केला, अजितजीने उल्लेख केला की जसं बॅनर व्हॉट्सअप ग्रुपवर येते किंवा त्यांना कळते की एकविरा चषकाची डेट्स डिक्लेअर झालेली आहे किंवा मी तर म्हणेन की अंतिम दिवशी या स्पर्धेच्या ते डेट डिक्लेअर करते पुढच्या वर्षाची, ऑटोमॅटिकली 32 संघ रेडी राहतील. कारण एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, आपुलकीची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे. एकविरा चषक सफल झाले, स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, अगदी क्रीज बॉक्सच्या गुडलेन स्पॉट पर्यंत पोहोचले, पण मात्र व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाहीये. लेग बॅटची एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 58 या आकड्यावर, 58 रन्स ऑन बोर्ड. 5वें षटक मैदानात मार्गस्थ आहे, युवराजच्या वतीने ते हाताळलं जाते. जरी एक षटकार खर्च गेला तरी देखील तो स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवतोय, पिचिंग मध्ये बदल करतो. जणू काही त्याने जाणलं होतं की दिवेश पुढे येऊन स्ट्रोक एक्झिक्यूट करणार आहे. लगेच थोडासा टप्पा खेचला, बॉलला वेग दिला आणि त्याचमुळे बॅटचा स्विंग होता पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नव्हतं. लेग बॅटची धाव मिळाली. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलं, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, त्याला बीट करतोय, बॉल पोहोचतोय डीप पॉइंट पर्यंत. दरम्यान 2 धावा आरामात सहजतेने पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी? प्रवीण काय थकण्याचं नाव घेत नाहीये, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये थकवा हा शब्द तुम्हाला तितकासा त्रास देत नाही. फक्त मैदानाच्या बाहेर आल्यानंतर आपण थोडा रिलॅक्स होतो आणि 5 मिनिटाचं रिलॅक्सेशन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार होतो.
मी कित्येक वेळा ऐकलं की क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडू जेवत नाही जोपर्यंत हरत नाही. कित्येक वेळा आपण पाहिलं सुद्धा, काल देखील आपण पाहिलं एका संघाने तर 4 वाजता जेवणाचे कुपन्स घेतले. बॅकफुटला गेले, बॅलन्स केलं, कट करताना बॉलला पाठवलं डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडतोय कमी, मिळते 4 धावांची हमी. बॉल जातोय डीप पॉइंट सीमा पार. या मिळतील धावा 4. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 64 धावा, 64. चला बॉल पुरवतोय, आला बॉल, मॅच बॉल आलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत झाले 64 धावा. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 20, पण त्यानंतर मात्र धावसंख्येचा वेग वाढला. तिसऱ्या षटकात तर आपण पाहिलं तर 23. त्यानंतर मात्र चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये दोन्ही हातांनी धावा वसूल केलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपला क्लासिकल खेळ दाखवला आणि धावा वसूल केल्या आणि धावसंख्या पोहोचवलेली आहे ती म्हणजे 64 या आकड्यावर, 64. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. आपण चौथा सामना आजचा खेळणार आहोत आणि तो सामना असणार, चौथा सामना आपण तिसरा खेळणार आहोत आणि तो सामना असेल उज्ज्वल संघ मथाने आणि आई आशापुरी एडवण. दोन्ही संघ आले असतील. आपण टी शर्ट परिधान करून घ्या आणि टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. उज्ज्वल संघ मथाने आणि आई आशापुरी एडवण आपण तयारीत राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये करूया हा टॉस. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय योगेश. वरती विकेट, फुल लेन्सचा बॉल होता, व्यवस्थित बॉलवर बॅटची मोहर 6 धावांची लागू शकली नाहीये आणि त्याचमुळे थोडासा नाराज आणि निराश असेल दिवेश. लगेचच बॉडी मुवमेंट रोल करणं गरजेचं आहे आणि ती बॉडी मुवमेंट रोल व्यवस्थित झाली नाही, त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले 64. फुलटॉस आहे, एकदा चुकीन, दुसऱ्यांदा कशी चूक होईल माझ्याकडून. बॉलला सरळ रेषेत ऑन ड्राईव्ह करताना पाठवून दिलेला आहे, लॉंग ऑन सीमा रेषा पार. या मिळतील धावा 6. झंझावती षटकार, सिक्सर. सहा धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 70 या आकड्यावर, 70 रन्स ऑन बोर्ड. चांगली ताकद झुकली या स्ट्रोक मध्ये आणि वारंवार मर्यादा पलीकडची गोलंदाजी. पुन्हा एकदा मर्यादा ओलांडली होती गोलंदाज योगेशने, पण यावेळेस पुन्हा एकदा थोडासा नाराज असेल दिवेश स्वतःच्या कामगिरीवर, कारण 3 ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या होत्या. तिन्ही बॉलवर तो षटकार खेचू शकला असता, पण 3 पैकी एकाच बॉलवर त्याने षटकार ठोकलेला आहे. धावसंख्या 1 ने जाते पुढे. स्ट्राईक मिळते प्रवीणला आणि धावसंख्या 71 झालेली आहे, 71 रन्स ऑन बोर्ड. 3 बॉल्स बाकी आहेत या पहिल्या धावातले अजूनही आणि योगेश अजूनही स्ट्रगल करतोय. परफेक्ट पिचिंगच्या शोधामध्ये योगेशची गोलंदाजी पाहायला मिळते. हीच तर पिचिंग शोधत होता. पहिल्या 3 बॉलवर आपण पाहिलं 2 फलंदाज एकाच एंडला आहे, त्याचमुळे आता सॅक्रिफाईस करेल कोण, त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता आणि सॅक्रिफाईस केलं जाते. अजूनही आम्ही संभ्रमात आहोत, ही नक्की फलंदाज बाद कोण झाला. तर सॅक्रिफाईस करतोय तो म्हणजे प्रवीणला बाद होऊन परतावं लागतंय. प्रवीण जातोय तंबूच्या दिशेने, बसतोय तिसरा धक्का. अमरदीप स्टार जलसार. योगेश सफलता मिळवतो सांघिक, पण त्याच्या खात्यात ती सफलता जाणार नाहीये. आता पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय, दिशा बदलून गोलंदाजी करते. पाहूया यावेळेस सफलता मिळते का. पुन्हा एकदा तोच रिझल्ट आहे, पण पाहूया त्या ठिकाणी एक्झिक्युशन चुकलं होतं. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर पासून पोहोचला होता, लांबचा पल्ला गाठत पोहोचला मिडऑफला, पण मात्र बॉलवर व्यवस्थित पोहोचू शकला नाहीये. त्यामुळे मिळतात या 2 धावा. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाते 73 या आकड्यावर, 73 रन्स ऑन बोर्ड. बॉल फेकून झाले त्यापर्यंत या षटकातले 5. चला आपण आता लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. उज्ज्वल संघ मथाने आणि तो संघ 2 हात करणार आहे
ते म्हणजे टीम आई आशापुरी एडवर्ड या डावाचा समारोप आपल्या नावावर करताना 6 धावांची मोहर लावलेली आहे बॉलवर दिवेशने आणि बॉलला पाठवून दिलेला आहे वाईडिश डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी धावसंख्या पोहोचते 79 आणि जिंकण्यासाठी 80 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम बैठीपाडा संघासमोर 36 बॉल्स 80 धावांची गरज 36 बॉल्स 80 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला आपण आता दुसऱ्या डावामध्ये जाणार आहोत आणि दुसऱ्या डावामध्ये जसं आपण पोहोचू त्या ठिकाणी पुढील डावाचं विवरण ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया सन्माननीय अजितजी पाटील यांना. ओव्हर टू यू सर. दरम्यान खूप गोड आवाज आपण ऐकत होता. सुंदर समालोचन मनीषजी पाटील सरांच्या माध्यमातून आपण ऐकलंय. धावांचा डोंगर इथे उभा केलाय चैसार संघानं आपण बघतोय. अमरदीप स्टार चैसार संघानं सुंदर कामगिरी करत गोलंदाजांना एक विश्वास दिलाय. इथून मात्र फलंदाजाचं काम संपलंय आणि गोलंदाजाला आपली लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल. वैतीपाडा गावदेवी वैतीपाड्याच्या विरोधामध्ये आपण बघतोय. या ठिकाणी रोहितजी भगत साहेब आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. अनेक वर्ष ज्याने क्रिकेट हाताळले बरेचसे सामन्यामध्ये मात्र एक घातक गोलंदाज म्हणून त्यांनी नावनोंदणी केले. असेच मात्र आमचे परममित्र रोहितजी भगत सर कॉमेंट्री स्टुडिओमधून या मॅचचा आनंद घेतात. आपलंही आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन वळतोय मैदानाकडे. चला ओपनिंग पेअर आपण पाठवा. ऐंशी धावांचं टार्गेट इथे आपण बघू शकाल समोर ठेवलंय. गावदेवी वैतीपाडा संघाचं ओपनिंग पेअर मैदानाकडे दाखल होईल. स्वप्न असेल 80 धावा अचीव करणं आणि दुसऱ्या बाजूने त्या डिफेन्स करण्यासाठी रणनीती आखली जाते. अमरदीप स्टार चैसारच्या माध्यमातून आपण बघू शकाल. चला गावदेवी वैतीपाडा ओपनिंग पेअर आपण पाठवा. आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण बघतोय. 80 धावांचं टार्गेट इथे समोर आहे. 6 षटकांचा मॅच असेल आणि खऱ्या अर्थाने 80 धावा अचीव या ठिकाणी होऊ शकतात. कारण प्रतिस्पर्धी संघ जर फाउंडेशन इथे खूप चांगलं बिल्ड करत असेल तर ती संधी इथे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला नक्कीच असेल. चला ओपनिंग पेअर जा आपण मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल एक प्रेमळ निवेदन गावदेवी वैतीपाडा संघाच्या संघनायकाला आपलं ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अतिशय अप्रतिम उच्चस्तरीय नियोजन 13व्या वर्षामध्ये आपण आहात आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर डिसिप्लिनने मॅच ही स्पर्धा हँडल केली जाते. गावदेवी वैतीपाडा संघाचा ओपनिंग पेअर आपण पाठवा प्लीज. फील्ड तिकडे अरेंज केली गेले, सजवली गेली फिल्डिंग. थोडीशी घाई कर आपण. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना प्रेमनाथ आणि विनायक सलामीर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने 80 धाबांचा डोंगर अचीव करण्यासाठी दाखल झालेले आहेत. एका बाजूने विनायककडे बघितलं. अनेक आक्रमक खेळी ज्याच्या माध्यमातून साकार केलेले आहेत. अनेक मैदान ज्यांनी सुंदररित्या गाजवलेले आहेत. तो एक हार्ड हिटर बॅट्समन आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय मिस्टर प्रेमनाथ.
मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोलंदाजी मार्कवर अमरदीप स्टार संघाचा महेंद्र भोईर दाखल झालाय. याही गोलंदाजाकडे भरपूर अनुभव आहे. अमरदीप जयस्वालसाठी अनेक वर्ष ज्यांनी खर्ची घातलेली आहेत, अनेक ऊन पावसाळे ज्यांनी या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बघितलेले आहेत, परंतु क्रिकेटवरती तेवढंच प्रेम, जिव्हाळा आणि त्यामुळे सातत्य पूर्ण टायमिंग देताना क्रिकेटसाठी एका बाजूने शॉट मिडॉनला पण प्रवीणला बघतायत. एक सुंदर इनिंग ज्याच्या माध्यमातून साकार केली. लेफ्ट हँड घातक फलंदाज म्हणून ही डिड अ ग्रेट जॉब व्हाईल बॅटिंग, तोच आपल्याला बघायला मिळतो शॉट मिडॉनला. तर प्रेमना तसंच स्ट्रायकिंगकडे वळी आपण मॅचकडे. एक अप्रतिम मॅच, 80 धावांचं टार्गेट आहे आणि गोलंदाजीसाठी दाखल झाला महेंद्र भोईर. राईट आर्म द विकेट, पहिला चेंडू घेऊन. यावेळेला क्रॉस लाईन बॅड क्रिकेट, व्हेरी फर्स्ट बॉल वरती फर्निचर केला डिस्ट्रॉय. येते विकेट. यस्टिस आहे पहिला चेंडू होता, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र इष्टा उद्ध्वस्त प्रेमनाथला यावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन कडे. पहिला हादरा, पहिला झटका इथे दिला जातोय महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. भन्नाट वेग, सुंदर पिचिंग आणि फलंदाजाचा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न चुकला गेला आणि बॅक टू पॅव्हिलियन कडे येतोय मिस्टर प्रेमनाथ. न्यूमॅन युवराज मैदानाच्या आतमध्ये जाईल. आपण नेहमी मॅचेस बघतो भरपूर इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये सराव सामने असतात. त्याच्या मागचा उद्देश हेतू एकच असतो की तुम्ही त्या क्लायमेट सोबत पुऱ्या अर्थाने एकरूप व्हा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. त्यासाठी ते सराव सामने असतात. तसं मैदानावरती आहे. आल्या आल्या तुम्ही जर मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न कराल, कधी कधी तुम्हाला मात्र जास्त प्रमाणात अपयशाला सामोरं जावं लागलं आणि प्रेमनाथनं तेच केलं. आल्याला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला आणि ते इष्टा उद्ध्वस्त झाल्यात. न्यूमॅन युवराज दाखल झालाय. चेंडू क्रमांक दुसरा, षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल झाला इथे महेंद्र भोईर, ज्यांनी एक अप्रतिम असे विकेट या ठिकाणी आपल्या नावावरती नोंदवलंय. बघूया 7-8 पावलांचा रनअप. दुसरा चेंडू घेऊन महेंद्र भोईर. ओहो, सुंदर, अप्रतिम. हा आत्मविश्वास आहे. अनेक वर्षाचे अथक परिश्रम आणि त्यानंतर मिळालेली ऊर्जा आपल्या बेनिफिशियल कॉज मध्ये तब्दील करताना सुंदर लेंथ लाईनला मेंटेन करतोय महेंद्र. गुड बॉलिंग. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला शॉटंबूचा फटका. मिडॉनला चेंडू जातो वेगानं. डीप मधला खेळाडू चेंडूवरती येईल, तद्वारे एक धाव मिळेल. नेहमी म्हटले जाते की ज्या वेळेला तुमची आवश्यकता असेल त्यावेळेला तुमची किंमत वाढत असते, तुमचं महत्व वाढत असतं. थंडीच्या दिवसामध्ये ज्या सूर्याची वाट आपण आतुरतेने बघतोय, त्या सूर्याचा तिरस्कार आपण गरमीमध्ये करतोय. कारण माणूस हा नक्कीच गरजेप्रमाणेच प्रत्येकाला मान सन्मान देत असतो. त्या पद्धतीने तुमची जी उपयुक्तता आहे ती तुम्ही सिद्ध करा. गरज आहे त्यावेळेला मात्र तुम्ही त्या पद्धतीने खेळा. पुढचा चेंडू अबला सुंदर शॉट आहे. बॅकवर्ड टॉस केलेला. ग्रिझनला चेंडू जातो वेगानं. तिथे सुंदर चौकार येतोय. मी विनंती करतो उज्ज्वल संघ मताने विरोधात आई आशापुरी एडवन. टॉससाठी आपण हृदयजी भगत सरांच्या शुभ हस्ते तिथे टॉस केला जातोय. बघूया गोलंदाजीसाठी दाखल झालाय पुणे जाऊन महेंद्र. विनायकच्या फळीतनं हा 4 धावा इन्स्पायर करण्याचं काम करेल गावदेवी वैतीपाडा संघाला. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला गेलाय. पुणे शॉर्टन पूल बघायला मिळते. चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड टच केलं क्रिजन मध्ये आणि इथे सुद्धा आपण बघू शकायला मिळेल एक धाव. धावसंख्या पुढे जाईल ती 6 वरती. विनायक चांगल्या रिदम मध्ये खेळताना दिसतोय. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे शॉट सिलेक्शन
हे खूप महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये आणि ते तिथे बघायला मिळतात विनायककडनं. एका बाजूने सुंदर रिदम, चांगली डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये महेंद्र पुनश्च पुढचा चेंडू घेऊन यावेळेला पुनश्च ऑन साइडला कडक शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. फक्त एकच धाव मिळेल. सुंदर गोलंदाजी, काही कमालीचा स्टार्ट दिलाय महेंद्रनं. षटक इथे संपलंय. धाबा स्कोर कार्ड वरती 7. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय उज्ज्वल संघ मथाने विरोधात आहे. आशापुरी एडवण संघाने टॉस जिंकलाय. एडवण संघाने प्रथमतः शतरक्षण स्वीकारलंय. एडवण संघ म्हटल्यानंतर झाबेद सर त्याची संपूर्ण अंटायर टीमचं कौतुक करावं लागेल. कुठेही या स्पर्धेमध्ये सफाळा भागामध्ये नियोजन असो आयोजन असो एडवण संघ तिथे मात्र नक्कीच त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो. त्यामुळे एडवण गावाचं आणि एडवण मधील प्रत्येक खेळाडूंचं आम्ही मनभरून कौतुक करतोय. तुमची साथ खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये चोरस निर्माण करते. स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी तुमचं ते योगदान खूप मोलाचं असतं. धावा स्कोर कार्ड वरती 7. वळी आपण प्रवीणकडे लेफ्ट मोर विकेटचा मारा करेल. न्यूमॅन युवराजच्या समोर. पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्वाचं आहे आणि इथे मात्र युवराज स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू सुंदररित्या हाताळलाय. मागची 2 वर्ष जर बघितलं प्रवीण भुईरसाठी थोडीशी कठीण गेली. त्यानंतर त्यांचं जे पुनरागमन झालंय खूप चांगली ऊर्जा त्यांनी जनरेट केलंय. त्याबद्दल कौतुक करावं लागेल प्रवीण यांचं. पुढचं चेंडू फुलटॉस यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र महेंद्र या ठिकाणी फील करताना थोडासा खराब थ्रो आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 वर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 2 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ते आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय दाखवण्याचा प्रयत्न गावदेवी वैतीपाडा संघ सातत्याने करतोय आणि तेवढाच ह्या धावा डिफेन्स करण्यासाठी डिसिप्लिन अनुशासन सुंदर स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करताना अमरदीप स्टार 40 स्टार संघ. दरम्यान पुढचा चेंडू प्रवीण लेफ्ट आर्म द विकेट सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळलाय. डाऊन द ग्राउंड आला इथे विनायक नावाचा ब्रँडेड सिक्सर. विनायकला माहिती आहे मैदानामध्ये राहणं, धावा बनवणं, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणं हे बरेच योजना बनून तो दाखल झालाय. थोडासा स्लॉट मध्ये चेंडू येत आणि विनायक अशा चेंडूला सरळ पनिशमेंट करण्यासाठी ओळखला जातोय. 6 धावा येताना 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट मुहूर्त विकेट. यावेळेला मात्र वेट केला. पॉपिंग क्रीजचा यूज केला. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. शॉर्ट थर्डमॅन रिझनला धावसंख्या 1ने पुढे जाताना 15 धावा. पॉपिंग क्रीजचा तुम्ही जेवढा चांगला उपयोग कराल तेवढे तुम्ही उत्तम फलंदाज बनाल आणि यावेळेला विनायकने तो प्रयत्न केला होता. थोडासा राईज झाला चेंडू त्यामुळे तो प्रयत्न थोडासा एका धावेमध्ये कन्वर्ट झाला आणि त्या चौकार आला असता. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलाय. न्यूमॅन युवराज आपण बघतो स्ट्राईकला. वेळेला पुनश्च लॉंग स्टॉप रिझन मध्ये डॉमिनेट करतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूला इथे येतो एक ह्यूज बाउंड्री. एकोणीस धावा धावफलकावर आता धावा येत आहेत. इंटू इंड आता चेंज केलाय. पहिल्या षटकामध्ये कंजूसी गोलंदाजी केली महेंद्रनं. मात्र प्रवीण भोईरवरती आक्रमकता दाखवत आहेत वैटीपाडा संघाचे फलंदाज. अतिशय सुरेख दर्जेदार शॉट आहे. गॅप शोधण्याचं काम केलंय. उत्तम दर्जा आणि तेवढ्याच महत्वाच्या मेरिटली 4 धावा. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमान पर जमीन पर उतर आएगा, बस इरादों में जिद की गूंज होनी चाहिए. यष्टिज तेवीस धावा धावफलकावर टीम मीटिंग घेण्यामध्ये भाग पडलाय. विनायक आणि युवराजनं 80 धावा वाचवण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला बोलवायचं इथे बोलवलं हेमंतला. एक अप्रतिम गोलंदाज आहे.
साइड ऍक्शन नेहमी गोलंदाजी करतोय, चर्चेचा विषय अनेक वेळा राहिलाय. सातत्यपूर्ण गोलंदाजी, धारदार गोलंदाजी बघायला मिळते आणि इकॉनॉमिकल षटक हाताळण्यामध्ये जर सफळ विभागातील गोलंदाज आपण निवडले तर रँकिंगमध्ये मात्र हेमंतला आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. तोच गोलंदाजीसाठी आलाय. एक महत्वाचा गोलंदाज महेंद्र भोईरने या ठिकाणी बोलवलं हेमंत यांना. धावा आहेत 23, 80 धावांचं टार्गेट, म्हणजे इथूनही तुम्हाला 57 धावा बनवायच्यात येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. मॅच टप झोनकडे जाताना विनायक आणि युवराज यांना सापडलेला सूर आणि नवीन गोलंदाज आला गोलंदाजी मार्कवर, त्याला जर इथे रिदम मिळाला तर खऱ्या अर्थाने मॅच मधली चुरस, संघर्ष, जद्दोजहद, शंखनाद तमाम क्रीडा रसिकांचं खऱ्या अर्थाने मनोरंजन करेल. बघूया हेमंत. यावेळेला हेमंतचं स्वागत केलंय षटकारानं. विनायक यावेळेला चेंडूला एक्झिक्यूट करतोय. डिपमिडांच्या वर्ण गावदेवी वैती पाडाचं पाटण इथे पुढे येताना टिझे अप्रतिम स्टार्ट. विनायक ऑन अ फायर. इथे फुलटॉस आणि बॅक टू बॅक 2 षटकार. विनायक भोईर नावाचं विनायक पाटील नावाचं वादळ इथे आक्रमकता दाखवतोय. खऱ्या अर्थाने 2022 एंडिंग आणि त्यानंतर मात्र वाडीव गावाचं इलेक्शन आणि त्यानंतर उपसरपंचपदी नेमणूक झाल्यानंतर थोडेसे जी आक्रमकता बघायला मिळते, जो चेंज बघायला मिळतोय, जी परिपक्वता बघायला मिळते ती खूप महत्वाची आहे. आणि जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सर्वांना विनंती केली जाईल आपण जेवण घ्यायचं आहे. टीम आणि हा लागोपाठ 3 षटकार हा इरादा इथे स्पष्ट केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 41. सुपर. किस्मत में लिखी और मुश्किल टल ही जाती है, यदि हो बुलंद हौसला तो मंजिल मिल ही जाती है. सर उठा के आसमान को देखोगे बार बार तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है. सुपर. मॅग्निफिसंट बॅटिंग. पुढचा चेंडू. हा क्लास आहे हेमंत यांचा, परंतु टप्पा थोडेसे विसरले होते. इथून कमबॅकिंग करावी लागेल हेमंत यांना, कारण मी तारीफ केली आणि त्यानंतर 3 षटकार पडलेले आहेत. कुठेतरी तुमचा टप्पा चुकला आणि विनायकने आपला क्लास दाखवला. हा चांगला चेंडू आहे आणि मान सन्मान दिलाय. हे क्रिकेट मधला संघर्ष बघत राहा, पण ऐकत राहा. एकविरा चषक. इथे मात्र गतीला परिवर्तन केलं. चेंडूला मात्र खेळला गेला स्वीपर कव्हर मध्ये. तिथे किरण चेंडूला फेल करेल, त्यातून मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने फ्लाय होताना जाऊन पोहोचले 43. 43वा षटक क्रमांक 3. असं वाटलं नव्हतं की अर्धा जो प्रवास आहे तो 3ऱ्या षटकामध्ये काबीज करेल वैतीपाडा संघ, कारण हेमंतने जो क्लास, महेंद्रने जो क्लास दाखवला होता तो क्लास मात्र दुसऱ्या गोलंदाजाने दाखवला नाही आणि ते विनायक पाटीलची आक्रमकता मात्र उदयास आले. हो यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड खेळला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44वा. या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत 21. येणारे चेंडू 18 आणि धावा बनवायच्या त्या 36. 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझं घेऊन कोण जिंकेल मॅच बघत राहा, ऐकत राहा. एकविरा चषक यंदाचं 13वं वर्ष आपण बघतोय. साखरे गावामध्ये टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. यष्टीचे साखर गावी नागदाई देवी संभाली अमल करा. साखर गावी नागदाई देवी संभाली अमल करा. सुंदर गाणं नागदाई देवीच्या कृपा आशीर्वादानं खऱ्या अर्थाने साखरे गावावर आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की अनेक वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी. निवांत आहे येथील रहिवासी नागदाई देवीच्या कृपा आशीर्वादानं. गोलंदाजीकडे वळतोय आपण. दाखल झालाय पुनश्च ज्याने पहिलं षटक काय सुंदर हाताळलं होतं तोच महेंद्र.
इथे मात्र पुनश ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. विनायक वॉट बॅटिंग, एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसाचे पात्र, अद्भुत, अवाक, चकित, मोहन करणारे बॅटिंग. धावसंख्या 6 ने प्लाय झाले 50. आता येणारे चेंडू 17, धाबा बनवायच्या 30. 11 चेंडूमध्ये 39 धावा. इथे मात्र पुढचा फटका मिड विकेट आणि बॅकवर्ड टॉस केरलेच्या रिझन मध्ये खेळला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 51 धावा. 16 चेंडू आणि 29 धावांचं इक्वेशन. पुढचा चेंडू राईट ऑन द विकेट. महेंद्र अतिशय सुरेख याही वेळेला मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हरला लॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 52. 52 धावा. हृदयाचे ठोके, कुतूहलाचं साम्राज्य आणि चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आकर्षणाचं केंद्रबिंदू बनताना अमरदीप स्टार जलसार विरोधात वैतीपाडा संघ आपण बघतोय. गावदेवी वैतीपाडा संघ. आपल्याला वेट केला आणि कंट्रोल शॉट ज्याला म्हटलं जातं तो खेळला गेलाय. सरळ सीमा रेषा पार आलाय विनायक नावाचा ब्रांडेड चौकार. डीसे धावसंख्या बघायला मिळते अब तक 56. 44 धावांवरती खेळतोय. 13 चेंडू मध्ये विस्फोटक इनिंग. एक्सप्लोसिव्ह बॅटिंग परफॉर्मन्स. प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजाच्या हृदयाचे ठोके वाढवणारी बॅटिंग आहे. महेंद्र भोईरने पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं होतं त्यानंतर जो इंटेंट चेंज केला, फलंदाजाने आपला इम्पॅक्ट दाखवला. हवाई फायर, एरियल रूट, त्यानंतर धावांचा पाऊस अक्षरशः साखरेच्या या भव्य स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडा नगरीमध्ये होताना. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चांगला चेंडू आहे. तेवढाच मान सन्मान. वेगानं मात्र चेंडूला मिडॉनला एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 57. षटक क्रमांक आपण 4था बघतोय आणि 4थ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. युवराज आणि विनायक मधली पार्टनरशिप चांगली बिल्ड होताना. ते मात्र वाईट बॉल आहे का? यस, इट इज अ वाईट बॉल. 58. 13 चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन. एक्सिलंट मॅच. जशी मॅच तुम्हाला हवी आहे तशी मॅच बघायला मिळते, कारण हे दर्जेदार नियोजन आहे. एकविरा साखरी चषक 2023चा. पुढचा चेंडू अवलेला फटका फसलाय. 9 मधला चेंडू आहे. यावेळेला मात्र 1 धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने येताना या ठिकाणी आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले इथे 60. 60 येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत 20. 10च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. बघूया काय घडेल, कशा पद्धतीने गणित सोडवलं जाईल हे बघत राहा, ऐकत राहा. एकविरा साखरे चषक 2023. आयुष्य मध्ये हे गणित सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच बघायला मिळेल. आयुष्य काही क्षणाचं असतं. आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. इथे कोणी कोणाचं नसतं. येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित असंच सोडवायचं असतं. यष्टीचे सवार हो घोड्यावर फिरे या साखरे गावाला, फिरे या साखरे गावाला. साखरे गावी नागदाई देवी सांभाळी आम्हाला. साखरे गावी नागदाई देवी सांभाळी. प्रवीणाला गोलंदाजीसाठी 12 चेंडू 20 धावा वासुबाईच्या तिथे अमरदीप स्टार जयस्टार संघाला. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर फलंदाज विनायक पाटील त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे इथे 45 आणि 14 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. 45 धावांची धुवाधार विस्फोटक आत्तशी पारी जो खेळलाय खऱ्या अर्थाने संकट मोचक म्हणून पुढे येतोय. मॅच गेम चेंजर म्हणून विनायक पाटीलची भूमिका खूप महत्वाची आहे.
बघूया इथे मात्र गेम चेंजर म्हणून विनायकच्या विरोधात प्रवीण कामगिरी चांगली करेल का. यावेळेला एक कव्हरला मोठा मासा होता परंतु नाही इथे झेल सोडला हेमंतकडनं. हा जर झेल झाला असता कुठेतरी अमरदीप स्टार जलसार संघ या मॅच मध्ये येण्यासाठी प्रयत्न करू शकले असते. आज आपण बघितलं 3 षटकार आणि त्यानंतर विनायक सारख्या एक डेंजरस बॅट्समनचा झेल इथे सुटलाय. पुढचा चेंडू फुलटॉस आहे आणि इथे झेल बाद हार्ड लक विनायक. 47 धावा 16 चेंडू मध्ये आणि ते बॅक टू पॅव्हिलियन कडे येत आहेत परंतु गावदेवी वैतीपाडा संघाच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर झाला पाहिजे विनायकसाठी. काय जबरदस्त इनिंग खेळलाय. एक आक्रमक बॅटिंग ज्यांनी दाखवलंय विनायक पाटील बॅक टू पॅव्हिलियन यष्टीच आहे. न्यूमॅन ओमकार दाखल झालाय. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आवश्यकता. बघूया प्रवीणने थोडीशी अडचण दूर केलंय विनायक पाटीलची. तंबूच्या आश्रयाला पाठवलंय आणि मॅच मध्ये आम्ही येतोय. स्टार जलसार संघ वापसी करतोय हा त्यांच्या चाहत्यांना एक मेसेज पाठवलाय. न्यूमॅन ओमकार दाखल झालाय. बघूया द्वंद्व कसं असावं. तुमच्या आमच्या मनामध्ये घर करणार असावं. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर निर्माण करणार असावं. प्रवीण ओहो व्हाट अ शॉट. ओ माय गॉड एक्सलेंट कॅच बघायला मिळाला परंतु तिथे इनबॅलन्स झाला आणि कुठेतरी 2 धावा इथे बघायला मिळतात. टाळ्या झाल्या पाहिजेत हेमंतसाठी परंतु आपला फोर्स तो राखू शकला नाही. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे जाताना जाऊन पोहोचेल. धाव्यात स्कोर कार्डवर 64. बघूया पुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. अजूनही धावा बनवायच्या 16 येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 8. 2 वेळा 2-2 आलेले आहेत परंतु 2 चेंडू डॉट सुद्धा गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी प्रवीण. मुक्याच्या क्षणी वापसी करतोय अमरदीप स्टार जलसार साठी. अवेळेला फक्त 1 धाव मिळेल. अजूनही 7 चेंडू आणि 15 धावांचं इक्वेशन. आता मॅच मध्ये जलसार संघ कमबॅकिंग करतोय कारण प्रवीणनं अवघ्या 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात. कभी इधर तो कभी उधर मॅच जिंकताना आपण बघतोय आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला तुमची ताकद तुमची गेम प्लॅनिंग दाखवणं गरजेची आहे. धैर्यानं सामोरे जावं लागेल. बघूया ओहो सुंदर चेंडूला डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलं आणि काय घडलंय तिथे. जिथे फक्त 2 धावा होते तिथे 4 धावा मिळत आहेत आणि मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे चेंडू 6 धावा बनवायच्या त्या 11. मॅच इज ऑन. यस डीजे आई तुझं दे फुलं साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिना ग आई तुझं दे फुलं साजतई. थँक्यू. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चौकाराला आणि तिथे कम बॅकिंग केलंय गावदेवी वैतीपाडा संघानं. अप्रतिम मॅच. आजच्या दिवसातील एक सुंदर मॅच. तमाम क्रीडा रसिकांचं आकर्षण वाढते या मॅच मध्ये. गावदेवी वैतीपाडा संघाचे समर्थक या ठिकाणी सांगतात की जिंकायला लागेल ही मॅच आम्हाला आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी अमरदीप स्टार संघाचे जे खेळाडू आहेत त्यांचे समर्थक आहेत ते म्हणतात तिथे धावा डिफेन्स होणं गरजेचं आहे. बघूया गोलंदाजीला बोलवलंय पुनश्च
परेश आलाय. न्यूमॅन परेश दाखल झालाय. 6 चेंडू 11चं इक्वेशन. सुपर मैच, अप्रतिम मैच मैदानाच्या आतमध्ये. कहते हैं जिंदगी में कभी भी उदास मत होना, किसी भी वक्त आपका नाम बन सकता है. अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है. 6 चेंडू आणि 11चं इक्वेशन. मिस्टर परेश अवेला वेग भन्नाट आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय घडलं इथे आणि इट इज आउट. OUT आउट. STJ आई एक वीरा कारले डोंगरची माऊली. 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 आई तू बेचे तू सावली, साऱ्या भक्तांची तुझे स्वामी. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला गावदेवी वैतीपाडा संघाचा न्यूमॅन येतोय. संदीप मैदानाच्या आतमध्ये जातोय. सँडी मैदानाकडे जाताना 5 चेंडू 11चं इक्वेशन. बघूया मॅच कोण जिंकेल. जो गिरते हुए को थांबले वही सच्चा इंसान है, जो तूफानों का रुख मोड़ दे वही सच्चा जाबाज है. इस जाम में दर्द हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है. एका बाजूने परेश आपल्या संघाचा हमदर्द वाटण्याचा प्रयत्न करायला आणि दुसऱ्या बाजूने सँडी. 5 चेंडू 11चं इक्वेशन. बॉडम मॅच, एक्सलेंट, सुपर, मॅग्निफिसंट मॅच बघायला मिळते. बघूया परेशचा पहिला चेंडू खूप सुंदर हाताळलाय. न्यूमॅन सँडी दाखल झालाय. एका बाजूने पिंच हिटरचा रोल अदा करण्यासाठी हार्ड हिटर बॅट्समन नाव आहे सँडी. बघूया 5-11चं इक्वेशन. सामना जर बरोबरीमध्ये सुटला, स्कोर जर लेवल असेल, सुपर ओव्हर खेळायला मिळेल. गतीला परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस आणि 1 धाव इथे बघायला मिळते. येणारे चेंडू 4 धावा बनवायच्या त्या 10. सुंदर मॅच, एक अप्रतिम मॅच बघायला मिळते. गतीला परिवर्तन केले. अशाही नाजूक स्थितीमध्ये परेश मात्र आपल्या स्वतःचा वरता विश्वास सिद्ध करतोय आणि गतीला परिवर्तन सुद्धा करतोय. चांगली बॉलिंग परेशकडनं. पुढचा चेंडू. भन्नाट वेग आहे. टाक टू द बॉलर खेळला गेला. एकदा वेगानं परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. येणारे चेंडू आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या त्या 8. 3 चेंडू आणि 8 धावा. कसं सोडवलं जाईल हे गणित. आता मात्र मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर लाजवाब क्रिकेट. ऊर्जेचा शोध मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून इथे वाहतोय. कारण 3 चेंडू आणि 8 धावांचं इक्वेशन. परेश गोलंदाजी मार्कवर. हो याही वेळेला फिंगर रोल केले आणि फिरवलंय चेंडूला. आला इथे डॉट बॉल. 2 चेंडू आणि 8 धावा बनवायला हव्या. 7 जर धावा आल्या तर मॅच सुपर ओव्हर कडे जाईल. अफलातून मॅच आहे. जबरदस्त मॅच आहे. एक काटेकी लढत मॅच बघायला मिळते. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज होती. तिथे 2 चेंडू आणि 8 धावावरती मॅच होऊन थांबलाय. विनायक पाटील नावाचं वादळ थोडस डगआउट मध्ये गेल्यानंतर इथे थोडासा धावा बनवताना थोडस स्ट्रगल करायला लागतंय. 2-8. परेशनं काय कमालीचं षटक हाताळलंय झूमपर्यंत. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला डॉमिनेट करत आला इथे बिग 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 षटकार. दिसे कारल्याचे उंच डोंगराला मंदिर तुझं छान ग. कारल्याचे उंच डोंगराला मंदिर तुझं छान ग. मंदिर तुझं छान ग. आई बसली माझ्या मनात ग.
अंतिम चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 धाव येते सुपर ओव्हर, 2 धावा येत आहेत तर गावदेवी वैतीपाडा जिंकेल. डॉट चेंडू आला तर अमरदीप स्टार जलसार मॅच जिंकेल. बघूया आजच्या दिवसातील एक सुंदर मॅच. एक वर्षभर ही मॅच आपल्या मनामध्ये घर करेल. जोपर्यंत आपण 14वे नियोजन करणार नाही 2024 पर्यंत, तोपर्यंत हा संघर्ष, हे चित्र, हे पिक्चर आपल्या डोळ्यासमोर सदैव राहील. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बघूया परेशने थोडंसं फिंगर रोल केले होते परंतु चेंडू या वेळेला त्यांनी सरळ स्लॉट मध्ये आणि काही कमालीचा शॉट बघायला मिळाला. फलंदाज आपण बघतोय ओमकारच्या बॅट मधनं हा सरळ एक्स्ट्रा कव्हरला आहे, डॉमिनेट करत फेकून दिलं चेंडूला. स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क, षटकार. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. खूप टेन्शन, हाय व्होल्टेज ड्रामा. हृदयाची ठोके एवढे वाढलेले आहेत की सफाळा स्टेशन मधनं जाणारी रेल्वे ट्रेन असं वाटते की साखरी गावातून जाते की काय. असे धक धक धकचा आवाज इथे येतोय. बघूया पुढचा चेंडू. आणि इथे मिड ऑन मध्ये आपण बघू शकाल अप्रतिम असा आनंद. हडलक गावदेवी वैतीपाडा संघ खूप सुंदर तुम्ही खेळलात, परंतु क्रिकेटमध्ये कोणी पराजित होईल तरी तेव्हाच कोणीतरी विजयश्री संपादन करत असतो. हार जीत ह्या मैदानाच्या आतमध्ये होतच असतात, परंतु तुम्ही जे केलेलं मनोरंजन आहे टॉप लेवलचं आहे. दोन्ही संघाचं खूप चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. दोन्ही संघाचं कौतुक, आम्ही अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने एक दर्जेदार मॅच इथे बघायला मिळाला. अभिनंदन असेल अमरदीप स्टार जलसर संघाचं आणि हडलक गावदेवी वैतीपाडा संघ. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतो आपण परिवर्तन. ऐकूया आपण प्रमोदजी शेडगे सरांना.